भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयेचं जी मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे. सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते. तसंच त्याच्यानंतरचे जे पीक आहेत तूर आहे, ज्वारी आहे, उडीद आहे, मूग आहे, हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत. तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते, बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पीक आहेत. रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते, हरभरा साधारण आहे, करडी चांगली आहे. याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते. तसंच पावसाळ्यातच आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूपाचा राहील, कुठे कमी कुठे जास्त असा होईल. दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे. तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगल्या प्रकारचा आहे. चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल, पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल. राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही, कारण आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये. यामुळे जो पानविळा कायम आहे आणि जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे. कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे. तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे. किती वाण ठेवून हे भाकीत केले जाते? हे 18 प्रकारचे धान्य ठेवल्या जातात या ठिकाणी. राजा कोणतं प्रतीक नव्हतं.